नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल 10 ते 12 नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या नाशिक शहरात सुरू असून विकास निधी आणि सत्तेतील सहभागाचं आमिष दाखवलं जात असल्याचे आरोप होत आहेत। मात्र ठाकरे गटानं हे सर्व फेटाळून लावत ही केवळ अफवा असल्याचा दावा केलाय। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। दिल्लीनंतर आता नाशिकात ऑपरेशन टायगरचा पुढचा पाठ। नाशिक पालिकेचे उबाठाचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या गळाला। शिंदेंच्या शिवसेनेनं पक्ष फोडण्यासाठी एजंट नेमले असल्याचा आरोप। दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगर झाल्यानंतर आता त्याचे पडसाद नाशिकच्या राजकारणातही उमटू लागले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले काही नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। काही नगरसेवकांना विकास निधी, महापालिकेतील पदं आणि सत्तेतील सहभागाचं आमिष दाखवलं जात असल्याचंही बोललं जात आहे। एवढंच नाही तर यासाठी बैठका झाल्या असून ठाकरे सेनेचा एक स्थानिक नेता सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेसोबत संपर्कात आहे। राज्यभरात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास कार्यकर्ते उत्सुक आहेत आणि एकनाथ शिंदे एक चुंबकीय व्यक्तिमत्व आहे, यामुळे आगामी काळात अनेक लोक शिवसेनेत येतील असं सांगून शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि पालिकेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी या बातमीला दुजोराच दिलाय। हे काय ऑपरेशन टायगर नाही, दिस इज अट्रॅक्शन टुवर्ड्स टायगर आहे की वाघाकडे प्रत्येक जण जसा आकर्षित होतो त्याच पद्धतीचं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं ज्या पद्धतीनं काम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं एक वलय आपण बघतोय, त्यामुळे शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, प्रत्येक जण हे शिवसेनेत माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी इच्छुक आहे। त्यामुळे असं काही वेगळं ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही। हे एकनाथ शिंदे साहेब हे व्यक्तिमत्वच असं आहे की ते चुंबकीय आहे, प्रत्येकाला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर काम करावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून उदय सामंत यांची नियुक्ती केलेली आहे। यामुळे उदय सामंत यांनी नाशिकचे दौरे करत संघटना मजबूत करण्यासाठी अनेक बैठकाही घेतल्या। याचबरोबर नाशिक विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी सुद्धा उदय सामंत यांच्याकडेच होती। या निमित्तानं नाशिकशी त्यांचा संपर्क जवळून आलेला आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली अनेक लोक शिवसेनेत येणार आहेत। विरोधी बाकांवर बसण्यापेक्षा सत्तेत राहून जनतेची कामं करण्याकडे अनेकांचा कल आहे आणि यामुळे ऑपरेशन टायगरची शक्यता नाकारता येत नाही असं सांगत ऑपरेशन टायगरमध्ये हवा भरली जातीये। नाशिक महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये येऊ पाहत आहेत। ही सत्य नाकारता येणार नाही आणि याची प्रचिती काही दिवसातच आपल्याला येईल। नाशिकात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्यानं ठाकरे सेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी पलटवार करत कुठलाही नगरसेवक फुटणार नसल्याचा ठाम दावा केलाय। या सगळ्या अफवा असून शिंदेंच्या शिवसेनेकडून जाणून बुजून गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मात्र 5 ते 6 नगरसेवकांची एजंटच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आलेला आहे, हे देखील त्यांनी मान्य केलंय। 5 कोटी रुपयांचा विकास निधी, उपमहापौरपद आणि इतर पदांची आमिष दाखवत पक्षांतरासाठी प्रयत्न सुरू असल्याचाही गंभीर आरोप पोरजे यांनी केलाय। शिवसेना आमदार खासदार घडवणारी फॅक्टरी आहे। या ठिकाणी आमदार घडवले, खासदार घडवले, आमच्यासारखे नगरसेवक घडवले, त्यामुळे आम्हाला फुटण्याची भीती नाही, आमच्या पक्षाला कसलीच भीती नाहीये। ज्या पक्षामध्ये आमदार खासदार निवडून येते नाही ते पक्ष फोडताय, फक्त पैशाचा आमिष द्यायचा, विकास कामाचा आमिष द्यायचा आणि आमचे कामं कुठेतरी अडवले जातात। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आत्ताच झालेली आहे, त्यामुळे आता नाशिक महापालिकेत ठाकरेंचे नगरसेवक फोडून काय मिळणार असा प्रश्न असला तरी ऑपरेशन टायगर राबवून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का देत एक मोठा भूकंप घडवण्याच्या प्रयत्नात शिंदेंची शिवसेना आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। दरम्यान कोणताही अधिकृत पक्षप्रवेश अद्याप झालेला नसला तरी राजकीय चर्चांना मात्र जोरदार उधाण आलेलं आहे। ऑपरेशन टायगर ही केवळ चर्चा ठरणार की प्रत्यक्षात नाशिकात राजकीय भूकंप घडणार ही येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच। नाशिकच्या राजकारणात येत्या काही दिवसात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय।
महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.